अध्याय 58 5 विवाह. धृतराष्ट्र पुत्रांच्या योजनेनुसार 5 पांडव आणि त्यांची माता कुंती ज्या लाक्षागृहात राहत होते त्याला आग लागून त्या अपघातात त्या सर्वांचे निधन झाले अशी मोठी वदंता सगळीकडे पसरली होती. परंतु द्रौपदी स्वयंवराच्या प्रसंगी 5ही पांडव बंधूंना ओळखण्यात आल्यामुळे पांडव आणि त्यांची माता कुंती हे सुखरूप असल्याची एक दुसरी वार्ता सर्वत्र पसरली. ही जरी वदंता वाटत असली तरी ते सत्य होते आणि पांडव आपल्या राजधानीला हस्तिनापुराला परत आल्यावर लोकांनी त्यांना प्रत्यक्ष पाहिले. पांडव परत आल्याची वार्ता श्रीकृष्ण बलरामांना मिळाली. पांडवांशी व्यक्तिशः भेट घेण्याची श्रीकृष्णांची इच्छा असल्यामुळे त्यांनी स्वतः हस्तिनापुराला जायचे ठरविले. यावेळी श्रीकृष्णांनी राजपुत्राच्या नात्याने आपले सेनापती युयुधान आणि अनेक सैनिकांसमवेत हस्तिनापुराला भेट दिली. प्रत्यक्षात हस्तिनापुराला येण्याविषयी त्यांना निमंत्रण नव्हते, तरीही पांडवांवरील स्नेहाकाराने ते त्यांना भेटायला गेले होते. कोणतीही पूर्वसूचना न देताच ते पांडवांकडे आले होते. श्रीकृष्णांना पाहताच पांडव श्रीकृष्णांच्या स्वागतासाठी आसनावरून उठून उभे राहिले. जो कोणी श्रीकृष्णांच्या संपर्कात येतो, प्रेमपूर्वक त्यांचे दर्शन करतो, जो भौतिक चिंतातून तत्काळ मुक्त होतो, त्याला दिव्य सुख प्राप्त होते. म्हणून श्रीकृष्णांना मुकुंद असेही म्हणतात. श्रीकृष्णांचे आगमन झाल्यामुळे पांडवांना अत्यानंद झाला. अचेतन अवस्थेतून उठावे त्याप्रमाणे त्यांचे चैतन्य संचरले. मूर्छा आल्यानंतर मनुष्याचे शरीर आणि इंद्रिय निचेष्ट होऊन पडतात आणि शुद्धीवर येताच त्यांचे सर्व इंद्रिय लगेच कार्यरत होतात. त्याप्रमाणे नुकतेच सचेतन झाल्याप्रमाणे त्यांनी श्रीकृष्णांचे स्वागत केले. भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्यापैकी प्रत्येकाला आलिंगन दिले आणि पूर्ण पुरुषोत्तमाच्या स्पर्शाने पांडव भौतिक संसर्गजनित त्रासातून मुक्त झाले. आध्यात्मिक सुखाने त्यांच्या मुखावर हास्य चमकू लागले. श्रीकृष्णांच्या मुखारविंदांच्या दर्शनाने प्रत्येकजण अलौकिकरित्या तृप्त झाला. श्रीकृष्ण स्वयंपूर्ण पुरुषोत्तम भगवंत असूनही ते सामान्य मनुष्याप्रमाणे अभिनय करीत होते. त्यांनी तात्काळ युधिष्ठिरांच्या व भीमाच्या चरणांना स्पर्श केला, कारण ते त्यांचे वडील बांधव होते. समवयस्क मित्र या नाथाने अर्जुनाने त्यांना आलिंगन दिले आणि कनिष्ठ बंधू नकुल व सहदेव यांनी आदर दाखविण्यासाठी त्यांच्या चरणांना स्पर्श केला. अशा प्रकारे पांडव आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यात सामाजिक शिष्टाचाराला अनुसरून प्रेमपूर्वक आलिंगन प्रणामादींचे यथायोग्य आदानप्रदान झाल्यानंतर श्रीकृष्णांना एक उच्चासन देण्यात आले. श्रीकृष्ण सुखपूर्वक आसनावर विराजमान झाले असताना नुकताच विवाह झालेली स्त्री सुलभ लावण्याने युक्त नवयौवना द्रौपदी त्यांना सादर प्रणाम करण्यास स्त्री पुढे आली. श्रीकृष्णांसमवेत हस्तिनापुराला आलेली यादवांचेही मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आले. विशेषतः सात्यकी आणि युयुधानाला चांगले आसन देण्यात आले. अशा प्रकारे जेव्हा सर्वजण यथायोग्य आसनस्थ झाले तेव्हा पांडव श्रीकृष्णांजवळ येऊन बसले. 5 बंधूंना म्हटल्यावर श्रीकृष्ण स्वतः पांडवांची माता कुंती देवी हिला भेटण्यासाठी गेले. ती त्यांची आत्या होती. आपल्या आत्याला प्रणाम करतेवेळी त्यांनी तिचा चरण स्पर्श केला. कुंती देवीचे नेत्र पाण्याने भरून आले. मोठ्या प्रेमाने तिने श्रीकृष्णांना भावपूर्वक आलिंगन दिले. नंतर तिने आपल्या माहेरकडील मंडळी, बंधू, वसुदेव आणि कुटुंबातील इतर नातेवाईकांचे क्षेमकुशल विचारून घेतले. श्रीकृष्णांनीही आपल्या आत्याला पांडव परिवाराचे क्षेमकुशल विचारले. पारिवारिक नात्याने जरी कुंती देवीचा श्रीकृष्णांशी संबंध होता तरी श्रीकृष्णांना भेटताच ते पूर्ण पुरुषोत्तम भगवंत असल्याचे स्मरण तिला झाले. आपल्या जीवनात मागे किती संकटे आली आणि श्रीकृष्णांच्या कृपेमुळेच आपण आपल्या पुत्रांसह त्या संकटातून कसे वाचलो याची तिला आठवण झाली. धृतराष्ट्र आणि त्यांच्या पुत्रांनी विचारपूर्वक लावलेल्या अग्नीच्या तोंडातून त्यांना श्रीकृष्णाविना कोणी वाचवू शकले नसते याची तिला जाणीव होती. सद्गदित कंठाने त्याने श्रीकृष्णापुढे त्यांच्या जीवनाचा गतो इतिहास सांगण्यास प्रारंभ केला. श्रीमती कुंती देवी सांगू लागली, हे श्रीकृष्ण, तुम्ही पाठविल्यावरून माझा भाऊ अक्रूर आमच्याविषयी विचारपूस करण्यासाठी ज्यावेळी येथे आला होता तो दिवस मला आठवतो. यावरून हे सिद्ध होते की तुम्हाला आमची नेहमी आपोआपच आठवण होत असते. तुम्ही अक्रूराला आमच्याकडे पाठविले तेव्हापासून कोणतेही संकट येण्याची शक्यता उरली नाही. तसेच तेव्हापासून आमच्या सौभाग्यशाली जीवनाचा प्रारंभ झाला आणि आम्ही उघड्यावर नाही याची आम्हाला जाणीव झाली. आमचे कुटुंबीय कौरव आम्हाला कितीही संकटात टाकोत, पण तुमचे आमच्यावर लक्ष आहे आणि तुम्हीच आमची पाठीराखी असून क्षमकुशल वहन करणारे आहात यावर आमचा विश्वास आहे. आपले केवळ चिंतन करणारे भक्त ही सर्व प्रकारच्या भौतिक संकटातून सदैव मुक्त असतात. मग जर ज्यांचे व्यक्तिगतरित्या आपणाला स्मरण होत असते त्या आम्हाविषयी काय सांगावे? प्रिय कृष्णा, तेथे दुर्दैवाचा प्रश्नच नाही. आपल्या कृपेने आम्ही सदैव मंगलमय स्थितीत आहोत, परंतु आपला आमच्यावर विशेष अनुग्रह आहे. म्हणून आपण काहींचा पक्ष घेणारे आहात आणि इतरांकडे दुर्लक्ष करणारे आहात असा चुकीचा समज कोणीही करून घेऊ नये. आपल्याकडे असा पक्षपात नाही. आपला कोणी आवडता नाही व कोणी शत्रूही नाही. परमपुरुषोत्तम म्हणून आपण सर्वांना सारखेच आहात. प्रत्येकजण आपल्या विशेष कृपेचा लाभ घेऊ शकतो. हेच मात्र खरे की आहे की जरी सर्वांमध्ये आपला समभाव असला तरी नेहमी आपले स्मरण करणाऱ्या भक्तांकडे आपले विशेष आकर्षण असते. तुम्ही एकमेकांशी प्रेमरज्जूंनी बांधलेले असतात, त्यामुळे ते क्षणभरही आपणाला विसरू शकत नाही. आपण सर्वांच्या हृदयात उपस्थित आहात. तथापि भक्त नेहमी आपले चिंतन करीत असल्यामुळे त्याला अनुसरून आपण प्रतिसाद देता. मातेचे जरी सर्व प्रिय मुलांवर सारखेच प्रेम असते तरी पूर्ण रूपाने तिच्यावर अवलंबून असणाऱ्या मुलांची ती विशेष काळजी घेते. प्रिय श्रीकृष्ण, मला हे निश्चित माहीत आहे की प्रत्येकाच्या हृदयात निवास करीत असताना आपण आपल्या अनन्य प्रेमी भक्तांसाठी नेहमीच मंगलमय भविष्याची आखणी करता. युधिष्ठिर महाराजांनीही पूर्ण पुरुषोत्तम भगवान व प्रत्येकाचे सार्वभौम सर्वोदय म्हणून श्रीकृष्णांची स्तुती केली. श्रीकृष्ण पांडवांची विशेष काळजी घेत आहेत म्हणून ते म्हणू लागले, प्रिय श्रीकृष्ण, आपली
आमच्यावर इतकी दया आणि कृपा असायला जन्मजन्मी आम्ही अशी कोणती पुण्यकर्मे केलेली आहेत कोण जाणे. आपल्या प्राप्तीसाठी अखंडपणे ध्यानात मग्न असलेल्या मोठमोठ्या योग्यांनाही अशी कृपा प्राप्त होणे सोपे जात नाही. आदी साधने करूनही ते आपले लक्ष आकृष्ट करू शकत नाही. आपण आमच्यावर इतके दयाळू का आहात हे आम्ही काय ओळखावे. आम्ही तर कोणी योगी नाही, उलट प्रदूषित असलेल्या भौतिक गोष्टींशी आम्ही निगडीत आहोत. राजकारण व लौकिक व्यवहार पाहणारे गृहस्थाश्रमी आम्ही आहोत. तरीही तुम्ही आमच्यावर इतके दयाळू कसे आहात हे मी समजू शकत नाही. युधिष्ठिर महाराजांच्या विनंतीवरून श्रीकृष्णाने पावसाळ्याचे 4 महिने हस्तिनापुरातच घालविण्याचे मान्य केले. पावसाळ्याचे 4 महिने चातुर्मास्य नावाने ओळखले जातात. सामान्यपणे परिव्राजक, धर्मोपदेशक आणि ब्राह्मण एखाद्या पवित्र ठिकाणी थांबून त्या काळात कठोर अनुष्ठाने करीत जीवनयापन करतात. अर्थात श्रीकृष्णाने या गोष्टीशी काही कर्तव्य नाही. ते या नियामक तत्वांच्या पलीकडे आहे. केवळ पांडवांवरील स्नेहाकारणे त्यांनी हस्तिनापुरात राहण्याचे मान्य केले. श्रीकृष्णांच्या हस्तिनापुरातील वास्तव्याचा तेथील नागरिकांना मोठा लाभ झाला. त्यांना श्रीकृष्णांचे सदैव दर्शन करण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली. अशा प्रकारे श्रीकृष्णांच्या प्रत्यक्ष दर्शनाने ते दिवस सुखात सुखावले. पांडवासमवेत हस्तिनापुरात वास्तव्यास असताना एके दिवशी श्रीकृष्णाने अर्जुनासह वनात शिकारीसाठी जाण्याचे ठरविले. ते कपिध्वजकित रथावर आरूढ झाले. अर्जुनाच्या विशेष रथावर नेहमी हनुमंताचे चित्र काढलेले असते, म्हणून अर्जुनाचे कपिध्वज असेही नाव आहे. अशा प्रकारे अर्जुन आपले धनुष्य व अक्षय भाता घेऊन वनात गेला. त्याला शत्रूंना मारण्याचा सराव करावयाचा होता, म्हणून त्याने योग्य ती संरक्षक वस्त्रे धारण केली होती. त्याने जाणीवपूर्वकच वनातील ज्या भागात अनेक वाघ, हरिण आदी इतर प्राणी आहेत त्या भागात प्रवेश केला. श्रीकृष्ण अर्जुनासोबत प्राण्यांच्या शिकारीचा सराव करण्यासाठी गेले नव्हते, कारण त्यांना कोणत्याही गोष्टीचा सराव करावा लागत नाही. ते स्वयंपूर्ण आहेत. ते अर्जुनाचा सराव पाहण्याकरिता त्याच्यासोबत आलेले होते, कारण अर्जुनाला भविष्यात अनेक शत्रूंना ठार करायचे होते. अर्जुनाने आपल्या बाणांनी अनेक वाघ, डुकरे, राणे, गवे, गेंडे, हरिणे, ससे, साळेंदर यासारख्या इतर प्राण्यांचीही शिकार केली. यज्ञाला उपयोगी पडणारे जे मृत प्राणी होते त्यांना नौकरांनी युधिष्ठिर महाराजांकडे पोचविले. वाघ आणि गेंड्यांसारखे हिंस्र पशूंची वनातील उपद्रव कमी व्हावा म्हणून शिकार करण्यात आली होती. अनेक ऋषी, मुनी, साधुसंत अरण्यात निवास करीत असल्यामुळे त्यांना कोणतीही उपद्रव होऊ नये म्हणून त्या अरण्यातही शांती स्थापित करणे हे क्षत्रियांचे कर्तव्य असते. शिकारीमुळे अर्जुनाला थकवा वाटू लागला. त्याला खूप तहान लागली, म्हणून श्रीकृष्णांसोबत तो यमुना तीरावर गेला. या दोन्ही कृष्णांनी अर्जुनालाही कधी कधी कृष्ण संबोधिले जाते. ते यमुना तीरावर जाऊन हातपाय धुतले आणि तोंड धुवून ते यमुनेचे निर्मळ पाणी प्याले. जलपान झाल्यावर विश्रांती घेत असताना यमुनेच्या तीरावरून एकटीच चाललेली एक सुंदर उपवर तरुणी त्यांना दिसली. श्रीकृष्णाने आपल्या मित्राला अर्जुनाला पुढे होऊन ती कोण होती याची चौकशी करण्यास सांगितले. श्रीकृष्णाच्या आज्ञेवरून अर्जुन त्या सुंदर मुलीजवळ गेला. ती शरीराने अतिशय आकर्षक होती. तिचे दात चमकदार आणि सुंदर होते. तिच्या मुखावर हास्य विलसत होते. अर्जुन तिला म्हणाला, हे उन्नत उरोज असलेल्या सुंदर तरुणी, तुझ्याविषयी मी विचारू का? तुला कशा प्रकारे एकटेच रमण करताना पाहून आम्हाला आश्चर्य वाटत आहे. तुझा इथे येण्याचा हेतू काय? आम्ही तर इतकाच तर्क करू शकतो की कदाचित तू योग्य वराच्या शोधात असावीस. इच्छा असेल तर तू माझा हेतू उघड करू शकतेस काय? मी शक्य झाल्यास तुला सहाय्य करण्याचा प्रयत्न करीन. ती सुंदर कन्या देहधारी यमुना होती. ती अर्जुनाला सांगू लागली, महाशय, मी सूर्यदेवाची कन्या असून श्री विष्णूंना पतिरूपात प्राप्त करण्यासाठी सध्या तपश्चर्या करीत आहे. ते परमपुरुष आहे असा माझा विश्वास आहे आणि तेच मला अनुरूप आहे असे वर आहेत असे मला वाटते. आपली इच्छा होती म्हणून मी माझी इच्छा उघड केली आहे. ती तरुणी पुढे म्हणाली, महाशय, आपण वीर अर्जुन आहात हे मला माहीत आहे, म्हणून मी आणखी पुढे सांगू इच्छिते की श्री विष्णूंव्यतिरिक्त मी कोणालाही माझा पती म्हणून स्वीकारणार नाही. ते कारण प्राणीमात्रांचे एकमेव प्रतिपालक असून सर्व बंधात्म्यांना बंधनमुक्त करणारे आहे. माझ्यावर प्रसन्न होण्याकरिता आपण जर भगवान विष्णूंची प्रार्थना केली तर मी तुमची फार आभारी होईल. अर्जुन श्रीकृष्णांचा थोर भक्त आहे आणि त्यांची विनंती श्रीकृष्ण कधीही अमान्य करणार नाही असा तिचा विश्वास होता. प्रत्यक्षरित्या श्रीकृष्णांची प्राप्ती करण्याचा प्रयत्न कधी कधी निष्फळ ठरतो, परंतु त्यांच्या भक्तांच्या माध्यमातून त्याला प्राप्त करण्याचा प्रयत्न केल्याने निश्चितपणे यश प्राप्त होते. तिने अर्जुनाला पुढे सांगितले, माझे नाव कालिंदी असून माझा यमुनेच्या पाण्यातच निवास असतो. माझ्या पित्याने कृपा करून माझ्याकरिता यमुनेच्या पाण्याखाली एक विशेष गृह बांधले आहे आणि जोपर्यंत श्रीकृष्ण मला प्राप्त होत नाही तोपर्यंत पाण्यातच राहण्याची मी प्रतिज्ञा केलेली आहे. अर्जुनाने त्या स्त्रीचे मनोगत श्रीकृष्णाने यथार्थ रूपात कळविले. वस्तुतः सर्वांच्या हृदयात निवास करणारे परमात्मा या नात्याने श्रीकृष्णांना प्रत्येक गोष्टीचे ज्ञान असते. श्रीकृष्णाने अधिक चर्चा न करता कालिंदीचा तत्काळ स्वीकार केला आणि तिला रथावर बसण्यास सांगितले. त्यानंतर ते सर्वजण युधिष्ठिर महाराजांकडे गेले. यानंतर युधिष्ठिर महाराजांनी स्वर्गातील महान वास्तुविशारद शिल्पशास्त्रज्ञ विश्वकर्मा यांनी आखणी केलेल्या एका सुयोग्य महालाच्या बांधणीच्या कामात सहाय्य करण्याविषयी श्रीकृष्णांना प्रार्थना केली. श्रीकृष्णाने त्वरित विश्वकर्माला बोलवून घेतले आणि युधिष्ठिर महाराजांच्या इच्छेनुसार त्यांच्याकडून एक अद्भुत शहराची रचना करून घेतली. ते नगर बांधून पूर्ण झाल्यावर युधिष्ठिर महाराजांनी श्रीकृष्णांना आणखी काही दिवस संगतीचे सुख आपल्याला मिळावे म्हणून ते तेथे राहण्याची विनंती केली. त्यांच्या विनंतीवरून श्रीकृष्ण बराच काळ हस्तिनापुरात थांबले. दरम्यान श्रीकृष्णाने देवराज इंद्राच्या आधिपत्याखालील पांडव वन नष्ट करण्याची लीला संपादन केली. त्यांना ते अग्निदेवाला द्यावयाचे होते. खांडव वनात अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती होत्या. त्याचे सेवन करून अग्नीला पुन्हा आपली शक्ती प्राप्त करावयाची होती. अग्नीचे
मात्र प्रत्यक्षपणे खांडवनाला स्पर्श केला नाही, तर त्यासाठी त्याने श्रीकृष्णाकडे याचना केली. श्रीकृष्ण आपल्यावर फार प्रसन्न आहेत हे अग्नीला माहीत होते, कारण पूर्वी त्याने श्रीकृष्णांना सुदर्शन चक्र दिलेले होते. अग्नीला संतुष्ट करण्यासाठी श्रीकृष्ण अर्जुनाचे सारथी झाले आणि दोघे खांडवनात गेले. खांडवन भक्षण केल्यावर अग्नी अतिशय प्रसन्न झाला. यावेळी त्याने अर्जुनाला गांडीव नावाचे विशिष्ट धनुष्य, 4 श्वेत रंगाचे घोडे, 1 रथ आणि 1 अक्षय भाता दिला. या हात्यात 2 विशिष्ट अमोघ शक्तिसंपन्न बाण होते. त्यांची शक्ती इतकी मोठी होती की कोणीही योद्धा त्यांचा प्रतिकार करू शकत नव्हता. ज्यावेळी अग्निदेव खांडवन अधाशीपणे भक्षण करीत होता, त्यावेळी अर्जुनाने त्यात राहणाऱ्या माया नावाच्या असुराला त्या प्रलयकारी अग्नीतून वाचविले. या कारणाने तो असुर अर्जुनाचा चांगला मित्र झाला. त्याने अर्जुनाच्या प्रसन्नतेसाठी विश्वकर्माने निर्माण केलेल्या त्या नगरात एक सुंदर सभागृह बांधले. त्या सभागृहातील अनेक भाग भ्रम निर्माण करणारे होते. जेव्हा दुर्योधन या सभागृहाला भेट देण्यासाठी आला होता, तेव्हा जळाला स्थळ आणि स्थळाला जळ समजून संभ्रमात पडला होता. अशा प्रकारे पांडवांच्या ऐश्वर्याने अपमानित झालेला दुर्योधन त्यांचा कट्टर शत्रू बनला. काही दिवसानंतर श्रीकृष्णांनी युधिष्ठिर महाराजांकडून द्वारकेला जाण्याची अनुमती घेतली. त्यांची अनुज्ञा मिळाल्यानंतर त्यांच्या समवेत हस्तिनापुरात आलेल्या यादवांचे अग्रणी सात्यकीसह ते स्वदेशी परतले. कालिंदी ही श्रीकृष्णांसोबत द्वारकेला आली. द्वारकेला आल्यावर त्यांनी तज्ज्ञ ज्योतिषांच्या परामर्शाने कालिंदीशी विवाह करण्यासाठी सुयोग्य मुहूर्त निवडला आणि नंतर त्यांनी तिच्याशी मोठ्या थाटाने विवाह केला. या विवाहामुळे वधू पक्षांकडे सर्व नातेवाईक अतिशय सुखी झाले आणि त्या सर्वांनी त्या परम मंगलमय प्रसंगी अतिशय आनंद लुटला. उज्जैन म्हणून समजल्या जाणाऱ्या अवंतीपुरीच्या राजांची विंध्य आणि अनुविंध्य अशी नावे होती. दोन्ही राजे दुर्योधनाचे मांडलिक होते. त्यांना मित्रविंदा नावाची एक बहीण होती. मित्रविंदा अतिशय गुणवती, विदुषी आणि सौंदर्य संपन्न अशी कन्या होती. ती श्रीकृष्णांच्या एका आत्याची मुलगी होती. अनेक राजकुमारांच्या मेळाव्यात तिने स्वयंवर होणार होते, परंतु श्रीकृष्णच आपल्याला पती मिळावेत अशी तिची उत्कट इच्छा होती. तिच्या स्वयंवराच्या वेळी तेथील सभेत श्रीकृष्ण उपस्थित होते आणि तेथे त्यांनी सर्व राजकुमारांसमोर बळपूर्वक मित्रविंदांचे हरण केले. श्रीकृष्णाचा प्रतिकार करण्यास असमर्थ झालेले राजकुमार केवळ एकमेकांकडे पाहतच राहिले. या घटनेनंतर श्रीकृष्णांनी कौशल देशाच्या राजकुमारीशी विवाह केला. महाराज नग्नजित हे कौशल प्रांताचे राजे होते. ते अतिशय धार्मिक होते, वैदिक संस्काराचे पालन करण्यात दक्ष होते. त्यांना सत्या नावाची एक परमसुंदर कन्या होती. नग्नजिताची कन्या असल्यामुळे तिला नग्नजिती असेही संबोधले जात होते. नग्नजिताने अतिशय बलवान आणि दिप्पळ असे 7 बैल पाळलेले होते आणि स्वयंवरात त्या 7ही बैलांचा पराभव करणाऱ्या कोणीही राजपुत्राच्या हातात ते आपल्या मुलीचा हात देणार होते. राजघराण्यातील कोणीही त्या 7 बैलाचा पराभव करू शकला नव्हता आणि त्यामुळे कोणालाही सत्याचे पाणी ग्रहण करता आले नव्हते. ते बैल अतिशय बलवान होते. त्यांना कोणत्याही राजाचा वाराही सहन होत नसे. अनेक राजकुमार त्यांच्या राज्यात आले आणि त्यांनी त्या बैलाला आकळविण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रत्येकाला त्याच्यासमोर हार खावी लागली होती. ही वार्ता सर्व देशभर पसरली होती. 7 बैलांना पराभूत केल्यावरच सत्याला प्राप्त करणे शक्य होईल असा विचार करून श्रीकृष्णाने कौशल राज्यात जाण्याचा विचार केला. अनेक सैनिकांसह राजेशाही थाटात योजनापूर्वक ते त्या राजाच्या अयोध्या प्रांताकडे निघाले. श्रीकृष्ण आपल्या कन्येला मागणी करण्याकरिता आले आहे ते समजताच कौशलराज अतिशय प्रसन्न झाले. मोठ्या आदराने आणि थाटात त्यांनी श्रीकृष्णांच्या आपल्या राज्यात स्वागत केले. राजवाड्यात आगमन झाल्यावर त्यांनी भगवान श्रीकृष्णांना उच्चासन प्रदान करून स्वागतोपचार अर्पण केले. सर्व गोष्टी अतिशय सुरेख होत्या. श्रीकृष्णांनीही त्यांना आपली भावी श्वासूर समजून सादर प्रणाम केला. सत्याला समजले की साक्षात लक्ष्मीपती भगवान श्रीकृष्ण आपले पाणीग्रहण करण्यासाठी आलेले आहे. तेव्हा तिला अत्यानंद झाला. श्रीकृष्णाशी विवाह करण्याची तिची फार पूर्वीपासून मनीषा होती आणि इच्छेनुरूप वर प्राप्त व्हावं म्हणून ती अनुष्ठानपूर्वक कठोर व्रताचरण करीत होती. ती मनाशी विचार करू लागली, जर मी माझ्या क्षमतेनुसार उत्तम पुण्यकर्मे केलेली असतील तर सदा सर्वकाळ श्रीकृष्णच माझे पती व्हावेत म्हणून प्रामाणिकपणे चिंतन केले असेल तर श्रीकृष्ण माझी दीर्घकाळाची इच्छा पूर्ण करण्याची कृपा करतील असा विचार करून ती मनानेच श्रीकृष्णांची प्रार्थना करू लागली. पूर्ण पुरुषोत्तम भगवान माझ्यावर कसे प्रसन्न होतील हे मला समजत नाही. ते सर्वांचे नियंत्रक आणि स्वामी आहे. इतकेच काय, पण सदैव त्यांच्या सानिध्यात राहणारी सौभाग्याची देवी लक्ष्मी, भगवान शिव, ब्रह्मदेवानी, वेगवेगळ्या ग्रहांवरील अधिकारी देवी देवता नेहमी त्यांच्या चरणी सादर प्रणाम करीत असतात. आपल्या भक्तांची इच्छा पूर्ण करण्यासाठी वेगवेगळे अवतार घेऊन भगवान श्रीकृष्ण कधी कधी या भूतलावर अवतीर्ण होतात. ते इतके श्रेष्ठ आहेत की त्यांना कसे प्रसन्न करावे हेच मला समजत नाही. आपल्या भक्तांवरील अहेतुके कृपेनेच भगवान प्रसन्न होणे शक्य आहे असा तिने विचार केला, कारण त्यांना प्रसन्न करण्याचा दुसरा कोणताही मार्ग नव्हता. अशाच प्रकारे भगवान श्री चैतन्य आपल्या शिक्षाष्टकात प्रार्थना करतात, प्रिय प्रभू, मी तुमचा नित्य दास आहे. या ना त्या प्रकारे मी भौतिक जगात व्यतीत झालो आहे. जर आपण मला बाहेर काढून तुमच्या चरणविंदांचा धुलीकण समजून स्थान दिले तर या तुमच्या नित्य दासावर तुमची फारच कृपा होईल. सेवाभावपूर्व विनयी वृत्तीनेच भगवान प्रसन्न होणे शक्य आहे. श्रीगुरूंच्या मार्गदर्शनाखाली आपण जितकी अधिक भगवत सेवा करू तितकी भगवंताकडे जाण्याच्या मार्गावर आपली अधिकाधिक उन्नती होत जाईल. केलेल्या सेवेसाठी आपण भगवंतांकडे त्यांची कृपा किंवा दया मागू शकत नाही. ते आपली सेवा स्वीकारतील किंवा स्वीकारणारही नाही, परंतु त्यांना प्रसन्न करण्याचा केवळ एकमेव मार्ग म्हणजे सेवाभाव होय, दुसरा अन्य मार्ग नाही. राजा नग्नजित हे स्वाभाविकच धार्मिक असल्याने श्रीकृष्ण त्यांच्या राजवाड्यात आल्यावर त्यांनी यथामती यथाशक्ती
उन्नत प्रकारे त्यांची पूजा अर्चना केली. ते भगवंतांना म्हणाले, प्रिय भगवंता, आपण अखिल विश्वसृष्टीचे स्वामी आहात, अखिल जीवमात्रांचेच निधान स्वयं नारायण आहात. आपण स्वयंपूर्ण असून आपल्याच ऐश्वर्याने तृप्त आहात. मग मी आपणाला काय अर्पण करू शकतो आणि अशा गोष्टींनी मी आपणाला कसे संतुष्ट करावे ते कधीही शक्य नाही, कारण मी एक क्षुद्र प्राणी आहे. वास्तविक पाहता आपली सेवा करण्याची कोणतीही पात्रता माझ्याजवळ नाही. श्रीकृष्ण समस्त जीवांचे परमात्मा आहे, त्यामुळे नग्नचितांची कन्या सत्य आहे, हिचे मनोगत श्रीकृष्णाने ओळखले. यथायोग्य आसन आवास भोजनादी अर्पण करून नग्नचित महाराजांनी केलेल्या त्यांच्या सन्मानपूर्वक आदरातिथ्याने श्रीकृष्ण अतिशय प्रसन्न झाले. यावरून कन्या आणि कन्येचे वडील दोघेही आपल्याशी घनिष्ठ नात्याचा संबंध जोडण्यासाठी उत्सुक असल्याचे त्यांनी ओळखले. स्मिता असे करीत गंभीर स्वरात म्हणाले, महाराज नग्नचित, तुम्हाला चांगले माहीत असेल की आपल्या धर्मात स्थित असलेले राजघराण्यातील क्षत्रिय कधीही कोणाजवळ काही मागणार नाही. मग राजा कितीही श्रेष्ठ असो, एका क्षत्रिय राजाने दुसऱ्या व्यक्तीकडे अशी याचना करणे हे विद्वान वेदांनी यांनी निषिद्ध ठरविलेले आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या क्षत्रियाचा विद्वान निषेध करतात. असा कठोर नियम असूनही तुमच्या हार्दिक स्वागताची फेड म्हणून आपल्यामध्ये नातेसंबंध स्थापन व्हावं यासाठीच मी तुमच्या रूपसंपन्न कन्येचा हात तुमच्याकडे मागत आहे. तसेच आमच्या कुळपरंपरेप्रमाणे तुमच्या मुलीच्या बदल्यात काही देण्याचा काही प्रश्नच उठत नाही. हे ऐकून तुम्हालाही प्रसन्नता वाटेल. काय अर्थात मुलगी देताना तुम्ही जर काही अट घालीत असाल तर मी ती मागणी आम्ही पूर्ण करणार नाही. दुसऱ्या शब्दात सांगावेचे तर 7 बैलांना पराभूत करण्याची अट न पाडताच श्रीकृष्णांना सत्य हवी होती. श्रीकृष्णांचे म्हणणे ऐकल्यावर नग्नचित महाराज म्हणाले, प्रिय भगवान, आपण रसराज आहात, सर्व ऐश्वर्याचे आणि दिव्य गुणांचे भांडार आहात. सौभाग्याची देवी लक्ष्मी सदैव आपल्या वक्षस्थळावर निवास करते. अशा परिस्थितीत माझ्या कन्येसाठी उत्तम वर कोण आहे? माझ्या कन्येसहित आम्ही दोघांनीही या संधीसाठी प्रार्थना केलेली आहे. आपण यदुवंश शिरोमणी आहात. अगदी पहिल्यापासूनच मी योजलेल्या परीक्षेत जो उत्तीर्ण होऊन येईल अशा सुयोग्य युवकांशी मी माझ्या कन्येचा विवाह करण्याचा निश्चय केलेला आहे. कृपा करून आपण हे समजून घ्यावे. केवळ मी माझ्या भावी जावयाचे सामर्थ्य व पद जाणून घेण्यासाठीच परीक्षा ठेवलेली आहे. आपण समस्त शूर योद्ध्यांमध्ये प्रमुख आहात. आपण सहजपणे या 7 बैलांना नियंत्रणात आणू शकाल याची मला शाश्वती आहे. आतापर्यंत कोणताही राजकुमार त्यांना नियंत्रणात आणू शकत नाही. त्यांना नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्याने केवळ त्या आपले हातपाय मोडून घेतलेले आहे. नग्नचित महाराजांनी पुढे प्रार्थना केली, हे श्रीकृष्ण, कृपा करून जर आपण या 7 बैलांना व्यसन घालून नियंत्रणात आणाल तर माझ्या मुलीचे सत्याचे वांछित पती म्हणून आपली निवड करण्यात येईल. राजाचे हे कथन ऐकून राजा आपल्या प्रतिज्ञेवर अठळ आहे हे श्रीकृष्णाने ओळखले. तेव्हा त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी श्रीकृष्णाने कटिवस्त्रे बांधली आणि बैलाशी झुंज देण्यास सिद्ध झाले. त्यांनी स्वतःची 7 रूपे प्रकट केली आणि त्यांच्यापैकी प्रत्येकाने एक एक बैल पकडून त्यांच्या नाकात वेसणी तत्काळ घातल्या. अशा प्रकारे एखाद्या खेळण्याप्रमाणे त्यांनी त्या बैलांना सहजपणे नियंत्रणात आणले. श्रीकृष्णाने स्वतःला 7 रूपात प्रकट केले होते. या गोष्टीला मोठा अर्थ आहे. श्रीकृष्णांचा अनेक स्त्रियांच्या अगोदरच विवाह झाला होता. ते नग्नचित पुत्री सत्याला माहीत होते, असूनही ती श्रीकृष्णावर आसक्त झाली होती. याचा अर्थ असा की श्रीकृष्ण एक असून त्यांच्या प्रकाशांची अनंत रूपे आहेत. त्यांच्या कित्येक सहस्र राण्या होत्या. म्हणून जेव्हा श्रीकृष्ण एका पत्नीसोबत होते तेव्हा इतर राण्या त्यांच्या संगतीपासून वंचित होत्या असे समजण्याचे कारण नाही. श्रीकृष्ण आपल्या विस्तारित रूपाने प्रत्येक पत्नी समवेत उपस्थित असत. बैलांच्या नाकात वेसणी घालून श्रीकृष्णाने त्यांना आपल्या नियंत्रणात आणले आणि त्यांची घमंडी जिरवली. त्या बैलांनी कमविलेले नाव आणि प्रसिद्धी अशा प्रकारे संपुष्टात आली. बैलांना वेसणी ठोकल्यावर एखाद्या लहान मुलाने खेळातील लाकडी बैलाला ओढावे, त्याप्रमाणे श्रीकृष्ण त्या सर्वांना धरून उडीत निघाले. श्रीकृष्णांचे हे पौरुषत्व पाहून नग्नचित महाराज आश्चर्यचकित झाले. मोठ्या प्रसन्नतेने त्यांनी आपली कन्या सत्या तेथे आणून श्रीकृष्णांना अर्पण केले. श्रीकृष्णांनी सत्याचा पत्नी म्हणून तत्काळ स्वीकार केला. नंतर मोठ्या ताठात तेथे त्यांचा विवाह पार पडला. आपली मुलगी सत्या हिला श्रीकृष्ण पती मिळावे म्हणून नग्नचिताच्या राण्या फार प्रसन्न होत्या. या मंगलप्रसंगी राजा आणि राण्यांना अतिशय आनंद झाल्यामुळे विवाह प्रत्यर्थ सर्व नगरात मोठा सोहळा संपन्न झाला. अनेक शंख, नगारे, गीतसंगीताचा ध्वनी सगळीकडे निनादत होता. विद्वान ब्राह्मणांनी नवविवाहित दाम्पत्याला शुभाशीर्वाद दिले. नगरातील सर्व रहिवाशांनी नानाविध अलंकार व विविध रंगांची वस्त्रे परिधान केली होती. नग्नचित महाराज अतिशय प्रसन्न झाले होते. त्यांनी आपली प्रिय कन्या जावयासाठी अनेक गोष्टी आनंद दिल्या. त्यांनी 10 सहस्र गायी आणि विस्त्राभूषणांनी नखशिकांत अलंकृत केलेल्या 3 सहस्र तरुण दासी कन्या समवेत दिल्या. ही पद्धत आजही भारतात विशेषतः क्षत्रिय घराण्यात प्रचलित आहे. एखाद्या राजकुळातील राजकुमाराचा विवाह होतो तेव्हा सारख्याच वयातील निदान 10-12 दासी वधूच्या संगतीने दिल्या जातात. पश्चात त्यांनी 9 सहस्र हत्ती व त्यांच्या 100 पट रथ अर्थात 9 लक्ष रथ, 9 कोटी घोडे आणि घोड्यांच्या 100 पट दास दिले. राजे रजवाडे अशा दासदासींचे सर्व सोयीनिशी आपल्या कुटुंबियांप्रमाणे पालन करीत वरीलप्रमाणे आनंद दिल्यावर कौशलपतीने आपली कन्या व महान जावई या जोडप्याला रथावर बसण्याची आज्ञा केली. त्यांनी संरक्षणासाठी सुसज्ज सैनिकांचे तुकडे देऊन त्यांना घरी जाण्याची अनुमती दिली. त्यावेळी आपल्या सासरी नूतन गृही निघालेल्या कन्येला निरोप देताना वात्सल्य प्रेमाने राजाचे हृदय भरून आले.
सत्याचा श्रीकृष्णाशी विवाह होण्याअगोदर नग्नजित राजाच्या बैलांशी अनेक इच्छुकांच्या चुरशीच्या लढती झालेल्या होत्या. यदुवंश तसेच इतर वंशातील अनेक राजकुमारांनी सत्याला प्राप्त करण्याचा प्रयत्न केला होता. जेव्हा इतर वंशातील नैराश्य पदरी पडलेल्या राजकुमारांना समजले की त्या बैलाचे दमन करून श्रीकृष्णाने सत्याला प्राप्त करण्यात यश मिळवले आहे, तेव्हा स्वाभाविकपणे ते द्वेषाने पेटून उठले. श्रीकृष्ण द्वारकेच्या प्रवासावर असताना अशा निराश झालेल्या राजकुमारांनी त्यांच्यावर आक्रमण केले. श्रीकृष्णांना वेढा टाकून ते त्यांच्यावर बाणांचा वर्षाव करू लागले. श्रीकृष्णांचे मित्रवर्य अर्जुन याने त्यांचे आव्हान स्वीकारले आणि आपल्या थोर मित्राच्या लग्नप्रसंगी त्याला प्रसन्न करण्यासाठी त्याने एकट्याने सर्वांना सहजपणे हाकलून लावले. त्याने आपले प्रसिद्ध गांडीव धनुष्य उचलले आणि ज्याप्रमाणे सिंह केवळ पाठलाग करून लहान प्राण्यांना पळवून लावतो, अगदी त्याचप्रमाणे सर्व राजपुत्रांना कोणाचाही वध केल्याविनाच हुसकून लावले. त्यानंतर यदुवंशी शिरोमणी भगवान श्रीकृष्णाने त्यांच्या नवविवाहित पत्नीसह आणि मिळालेल्या गडगंज हुंड्यासह मोठ्या थाटाने द्वारका नगरात प्रवेश केला आणि ते आपल्या पत्नीसह तेथे प्रेमाने राहू लागले. श्रीकृष्णाच्या वडिलांची आणखी एक बहीण होती. तिचे नाव श्रोतकीर्ती असे होते. तिचे लग्न केकई प्रांतात झाले होते. ते तिथेच राहत होती. ती नात्याने श्रीकृष्णाची आत्या होती. तिला एक कन्या होती. तिचे नाव भद्रा असे होते. भद्रा ही श्रीकृष्णाशीच विवाह करू इच्छित असल्याने तिच्या भावाने तिला कोणतीही अट न घालता श्रीकृष्णांना अर्पण केले. श्रीकृष्णांची तिचा आपली धर्मपत्नी म्हणून स्वीकार केला. त्यानंतर श्रीकृष्णांनी मद्रास प्रांताच्या राजकन्येशी विवाह केला. तिचे नाव होते लक्ष्मणा. लक्ष्मणा सर्व गुण संपन्न होती. श्रीकृष्णाने तिच्याशी बलपूर्वक विवाह केला. गरुडाने दैत्याच्या हातातून अमृतकुंभ पडवावा त्याप्रमाणे स्वयंवर मंडपातून अनेक राजकुमारांसमक्ष श्रीकृष्णाने तिचे अपहरण केले होते. स्वयंवर हा एक असा समारंभ असतो की जेथे सभेत जमलेल्या अनेक राजकुमारांतून वधू आपल्या अनुरूप पतीची निवड करीत असते. खरे तर या अध्यायात 5 कन्यांशी झालेल्या श्रीकृष्णांच्या विवाहाचे वर्णन पुरेसे नाही. या व्यतिरिक्त त्यांना सहस्रो दुसऱ्या राण्या होत्या. भौमासूर नावाच्या राक्षसाने जगभरातून सहस्रो तरुण कुमारीचे अपहरण करून त्यांना बंदिस्त करून ठेवले होते. श्रीकृष्णांनी भौमासुराचा वध करून त्याची सुटका केली आणि पश्चात माता पिता वसुदेव देवकी उग्रसेनादी गुरुजनांच्या सांगण्यावरून त्या सहस्रो राजकुमारींशी विवाह केला. अशा रीतीने कृष्णपूर्ण पुरुषोत्तम भगवान या ग्रंथातील 5 विवाह नामक अध्यायातील भक्तिवेदांत भाष्य संपन्न.